मित्रांनो, एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, जिल्हा न्यायालय म्हणजे जे काही मुंबई उच्च न्यायालय आहे, याच्या ज्या काही जागा आहेत पहा निघलेल्या आहेत. आणि मित्रांनो, या व्हिडिओची PDF डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे पहा. WhatsApp ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिस्क्रिप्शन बॉक्स कसा ओपन करायचा, जे काही बघा या ठिकाणी बॉम्बे हायकोर्ट तुम्हाला नाव दिसतंय किंवा मुंबई उच्च न्यायालय त्यावर क्लिक करा. डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल. त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला त्वरित या ठिकाणी WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंक मी टाकलेली पहा. त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की ती लिंकवर टच करून नक्की ग्रुप जॉइन करा. त्या ठिकाणी तुम्हाला ही PDF तसेच एक्झाम संदर्भामध्ये अपडेट किंवा जे काही हॉल तिकीट येणार आहे ती सगळी माहिती मित्रांनो त्या ठिकाणी टाकणार आहे. त्यामुळे तो ग्रुप तुम्ही नक्की जॉइन करा. स्पेशल बघा जो काही मुंबई उच्च न्यायालय भरती शिपाई हमाल लिपिक यासाठी जे काही जागा निघल्यात त्यासाठी आपण हा तयार केलेला आहे बघा. पहिलं काम ते करून घ्या मित्रांनो. त्या ठिकाणी जॉइन करून घ्या जेणेकरून मित्रांनो तुम्हाला इथून पुढे कोणतीच अडचण येणार नाही आणि पेपर देण्यासाठी जे काही महत्त्वाचं मटेरियल असेल, PDFs असतील किंवा जे काही चालू घडामोडी असतील सगळं त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही तो ग्रुप जॉइन करा. चला आता पहिला प्रश्न बघूयात मित्रांनो. खालीलपैकी कोणते भारतातील मिश्र किंवा नैसर्गिक आणि सांस्कृतिक युनेस्को जागतिक वारसा ठिकाण आहे? तर कोणतं आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 4 कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान आहे पहा. लक्षात ठेवा कांचनगंगा. दुसरा प्रश्न मित्रांनो, मोसमी वाऱ्यासंबंधित खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य बरोबर आहेत? मोसमी. तर बघा हे वारे दिशा बदलतात एकदम बरोबर. पाणी आणि जमीन यांच्या असमान तापण्यामुळे त्यांची निर्मिती होते. हे सुद्धा बरोबर आहे मित्रांनो. पाणी आणि जमीन यांची जे काही असमान तापण्यामुळे त्यांची निर्मिती होते. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर ते पाऊस आणतात. हे सुद्धा बरोबर आहे. तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर वरील सर्व विधाने काय आहेत पहा बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, शेतीचा खालीलपैकी कोणता प्रकार ब्रिटिशांनी भारतामध्ये रुजू केला? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 मळे शेती. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 3 मळे शेती. भारताचं प्रमाण रेखावृत्त कोणतं आहे? भारताचं प्रमाण रेखावृत्त कोणतं आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 82° पूर्व. हे काय आहे मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे मित्रांनो, कोलेरू आणि पुलिकत हे सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर कोलेरू आणि पुलिकत मित्रांनो हे आंध्र प्रदेशमध्ये आहेत पहा. ऑप्शन क्रमांक 1 आंध्र प्रदेश. पुढचा प्रश्न मित्रांनो, कमला टॉवर. काय प्रश्न मित्रांनो? कमला टॉवर हे कोणत्या ठिकाणी आहे? तर क वरून कानपूर. बघा कानपूर. अगला क्वेश्चन आपके स्क्रीन के ऊपर पहा. छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या राज्यांची सीमा लागून असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे? चला द्या उत्तर. छत्तीसगड आणि मध्य प्रदेश. तर कोणता आहे मित्रांनो? गोंदिया जिल्हा आहे. ऑप्शन क्रमांक 2 गोंदिया. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, इटानगर ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? इटानगर. तर आपले सगळं राजधान्या पाठच आहेत पहा. कोणत्या राज्याची आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश. सरवण बेळगोळ हे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मित्रांनो हे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 कर्नाटक राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा बघा. नोएडा हे औद्योगिक शहर कोणत्या राज्यामध्ये आहे? नोएडा. तर मित्रांनो यूपीमध्ये मित्रांनो आपलं याचं योग्य उत्तर येईल पहा. यूपीमध्ये आहे नोएडा. लखनौ कुठे आहे बघा? उत्तर प्रदेशची राजधानी कोणती आहे? लखनौ आहे मित्रांनो. लक्षात ठेवा लखनौ. आकारमानाने देशातील सर्वात मोठं राज्य कोणतं आहे? तर आपल्या सर्वांना माहिती आहे राजस्थान आहे. सर्वात छोटं कोणतं आहे? तर गोवा आहे पहा. लक्षात ठेवा गोवा. लोकसंख्येच्या बाबत महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? तो लोकसंख्येच्या बाबतीत आपल्या महाराष्ट्राचा देशामध्ये कितवा क्रमांक लागतो? तर दुसरा लागतो बघा. पहिला क्रमांक कोणाचा लागतो? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये अवश्य टाईप करा. पुढचा प्रश्न मित्रांनो, चिल्का सरोवर हे कोणत्या राज्यात आहे? काय प्रश्न आहे? चिल्का सरोवर. तर ओडिसा राज्यामध्ये मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा. लाईक केल्यावर तर माझी मेहनत 100% काम करते. त्यामुळे नक्की लाईक करा. गुलाबी शहर या नावाने ओळखले जाणारं शहर कोणतं आहे पहा? गुलाबी. सांगा पटकन. गुलाबी शहर. तर मित्रांनो जयपूर आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे जयपूर. आणि खरोखर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन व्हावं वाटत असेल तर तुम्ही हॉल तिकीट येण्याची अजिबात वाट पाहू नका. कारण की जो हॉल तिकीट येण्याची वाट पाहतो तो फक्त फॉर्म भरण्यापुरताच मर्यादित असतो. तर मित्रांनो तुम्ही बघा आत्तापासून जर या ठिकाणी अभ्यास केला तरच तुम्हाला या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. कारण की कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला टिकायचं असेल तर लवकरात लवकर आपल्याला PDF घ्यावं लागणार आहेत पहा. म्हणजे अभ्यास करावा लागणार आहे पहा. तर बघा या ठिकाणी लिपिक आणि शिपाई पदासाठी बघा आपल्याकडे 10,000 प्रश्नांच्या PDF असणार आहेत पहा. या PDF मध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, ₹249 या PDF असणार आहेत. कारण की बघा आता आपल्याकडे वेळ आहे बघा, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा आपल्याला या ठिकाणी टेक्निकली अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पहा. कोणत्या प्रकारे प्रश्न येतात, कसे प्रश्न येतात
हे सगळं बघा आपण सिलेबसनुसार एकूण 10,000 प्रश्न तयार केलेले आहेत मित्रांनो. हे प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत पहा. पी-डी-एफ घ्यायची असेल तर आत्ताच घ्या मित्रांनो. कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्याला काहीच करता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन आपली होईल. जितकी जास्त रिव्हिजन होईल तितका जास्त आपला स्कोर येईल आणि तितकं आपलं फायनल लिस्टला नाव येईल पहा. त्यामुळे लवकरात लवकर पी-डी-एफ घ्यायच्यात आपल्याला 10,000 प्रश्नांच्या पी-डी-एफ या ठिकाणी असणार आहेत ₹249 ला पहा. तुम्हाला काय करायचं बघा 93 25 23 0840 या नंबरला बघा ₹249 या ठिकाणी फोनपे किंवा गुगल पे करायचे किंवा हा जो काही क्यूआर दिसतोय या क्यूआरला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पहा. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला मी 1 मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ पाठवून देईल आणि लगेचच्या लगे आपल्याला त्या पी-डी-एफवरती तुटून पडायचं आणि लगेच अभ्यास चालू करायचा आहे पहा. जेवढा जास्त वेळ होईल बघा तेवढा जास्त आपला अभ्यास कमी होईल. त्यामुळे लवकरात लवकर घ्या पहा. आपल्याकडे आता वेळ आहे बघा. वेळेचा सदुपयोग करायचा बघा. नंतरून पी-डी-एफ घ्या. तुम्ही जितका उशीर कराल तितका जास्त रिव्हिजन तुमच्या कमी होणार. तुम्हाला यामध्ये चालू घडामोडी सुद्धा मिळणार एका वर्षाच्या. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी सगळ्या पी-डी-एफ घेऊन टाका मित्रांनो. जास्त काही सांगत नाही. कारण की आपल्याला व्हिडिओ पण पुढे कंटिन्यू करायचा आहे बघा. ₹249 काहीच नाहीत. कुठं पण गेलं तर आपले असेच खर्च होऊन जातात. त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो. ₹249 ला तुम्हाला या ठिकाणी 10,000 प्रश्नांची पी-डी-एफ मिळून जातील. भारतामधील सर्वात लांब नदी कोणती आहे? भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर मित्रांनो आपल्या भारतातील सर्वात लांब नदी आहे ऑप्शन्स क्रमांक 1 गंगा. मराठी साहित्यिकाचं नाव एका ताऱ्याला देण्यात आलं आहे. तर विष्णू वामन शिरवाडकर यांचं योग्य उत्तर आहे. मोहिनी अट्टम हा जो काय नृत्य प्रकार आहे हा कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तो ऑप्शन क्रमांक 1 मित्रांनो केरळ या राज्याशी संबंधित आहे. लक्षात ठेवा केरळ. पुढचा प्रश्न मित्रांनो उत्तर गोलार्धामध्ये वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता आहे? तर कोणता आहे मित्रांनो 22 डिसेंबर. लक्षात ठेवा मित्रांनो 22 डिसेंबर आपलं योग्य उत्तर आहे पहा. खालीलपैकी कोणतं शहर राजधानीचं ठिकाण नाही? काय प्रश्न आहे? खालीलपैकी कोणतं शहर राजधानीचं ठिकाण नाही? तर तेवांग याचं योग्य उत्तर आहे पहा. उटी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मित्रांनो तामिळनाडू राज्यामध्ये उटी हे थंड हवेचं ठिकाणी पहा. नेक्स्ट हे पहा खालीलपैकी कोणता केंद्रशासित प्रदेश नाही? तर गोवा मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. भारतात सर्वात जास्त पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 मोसिन राम या ठिकाणी पडतो पहा. भाकरा नानगल धरण कोणत्या नदीवर बांधलेलं आहे पहा भाकरा नानगल? तर सतलज नदीवरती ऑप्शन क्रमांक 1 सतलज. भारतामधील कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त रबराचं उत्पादन होतं? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 केरळ राज्यामध्ये. लक्षात ठेवायचे पहा केरळ राज्यामध्ये सर्वात जास्त रबराचं उत्पादन होतं पहा. भारतामधील कोणत्या राज्यामध्ये माउंट आबू हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? चला सांगा उत्तर. माउंट आबू. तर राजस्थान मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. सिक्कीमची राजधानी कोणती आहे? सिक्कीमची राजधानी कोणती आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 गंगटोक आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर येईल पहा. लक्षात ठेवा गंगटोक. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारतामध्ये कोणत्या राज्यात सर्वात जास्त लागवडीचं क्षेत्र आहे? तर उत्तर प्रदेश मित्रांनो याचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश. ज्वारी उत्पादनामध्ये भारताचा प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं आहे? तर ज्वारी उत्पादनामध्ये बघा आपलं महाराष्ट्राचं प्रथम क्रमांकावर आहे बघा. जय महाराष्ट्र. पुढचा प्रश्न आहे बघा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे? तर भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी मित्रांनो डॉल्फिन आहे पहा. लक्षात ठेवा डॉल्फिन. भारतात सर्वात मोठा गिरसप्पा धबधबा कोणत्या राज्यामध्ये आहे? तर गिरसप्पा जो काही धबधबा आहे हा कोणत्या राज्यामध्ये आहे? तो ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक राज्यामध्ये मित्रांनो. लक्षात ठेवा कर्नाटक. विशाखापट्टणम हे बंदर कोणत्या राज्यात आहे? विशाखापट्टणम. तो ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो आंध्र प्रदेश मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3. महाराष्ट्राचे लोकनृत्य कोणतं आहे? तर बघा लावणी पहा. लक्षात ठेवा महाराष्ट्रातील लोकनृत्य कोणतं आहे? लावणी. बघा ढोलकीच्या तालावर, घोंगराच्या बोल्यावर. त्याच्यानंतर आपला वरातीला वेगळा डान्स असतो बघा नागिन डान्स. तर तुम्ही काय करू नका. पुढचा प्रश्न आहे बघा लोकनृत्य कोणतं आहे? तर लावणी पहा. झारखंडची राजधानी कोणती आहे? झारखंडची राजधानी कोणती आहे? तर रांची पहा रांची. भारतातील हिऱ्यासाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण कोणतं आहे? तर पन्ना मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पन्ना. पुढचा प्रश्न आहे बघा दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण आनंद हे कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 गुजरात राज्यामध्ये बघा त्याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं गुजरात. नेक्स्ट आहे पहा
भारतातील पाठराच्या काय प्रश्न आहे? भारतातील पाठराच्या कोणत्या भागामध्ये खनिज संपत्तीचं भांडार म्हणतात? तर छोटा नागपूर ऑप्शन क्रमांक 2 छोटा नागपूर याचं योग्य उत्तर पहा. भारतामधील कोणत्या राज्यामध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या सर्वाधिक आहे? तो ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो केरळ आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर पहा. लक्षात ठेवा केरळ. नेक्स्ट आहे पहा त्रिपुराची राजधानी कोणती आहे? त्रिपुराची राजधानी कोणती आहे? तर आगारताळा याचं योग्य उत्तर पहा. उत्तराखंड या राज्याची राजधानी कोणती आहे? उत्तराखंड या राज्याची राजधानी कोणती आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 डेहराडून. लक्षात ठेवा डेहराडून हे आपलं बरोबर उत्तर पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो चेपॉक स्टेडियम कोणत्या ठिकाणी आहे? चेपॉक स्टेडियम कोणत्या ठिकाणी आहे? ते अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. ऑप्शन क्रमांक 1 चेन्नई या ठिकाणी याचं योग्य उत्तर पहा. लक्षात ठेवा चेन्नई. यमुना नदीकाठी खालीलपैकी कोणतं शहर वसलेलं नाही? यमुना नदीकाठी कोणतं शहर वसलेलं नाही? तर कानपूर नाही वसलं पहा. भरतपूर या अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? तर राजस्थान राज्यामध्ये पहा. ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान राज्यामध्ये भरतपूर हे आपल्याला पाहायला मिळतं. चेन्नई ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? चेन्नई ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तमिळनाडू मित्रांनो याचं योग्य उत्तर पहा. तमिळनाडू. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मोर आहे पहा. लक्षात ठेवा मोर. पुढचा प्रश्न मित्रांनो सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? कोणता? सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश. तर पश्चिम बंगाल मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पश्चिम बंगाल. रावत भाटा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं राजस्थान. पुढचा प्रश्न आहे बघा चहा निर्यातीमध्ये भारताचा स्पर्धक कोण आहे? तर श्रीलंका ऑप्शन क्रमांक 1 श्रीलंका आहे पहा. चहा निर्यातीमध्ये भारताचा स्पर्धक झाला तर दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर गोदावरी मित्रांनोचं उत्तर आहे पहा. भारताची आर्थिक राजधानी म्हणून कोणतं शहर मानलं जातं? तर मुंबई मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. खालीलपैकी कोणतं शहर गंगा नदीच्या काठी वसलेलं नाही विचारलंय? तर लखनौ. लखनौ मित्रांनो बघा गोमती नदी काठी वसलेलं आहे. कोणत्या? गोमती. लखनौ काय बघा यूपीची काय पहा राजधानी पहा. यूपीची राजधानी पहा हे पण लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट बघा भारतामध्ये सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? भारतात सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? तो ऑप्शन क्रमांक 1 नर्मदा मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. महाराष्ट्रामध्ये कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा असं म्हणतात? दक्षिण भारताची गंगा तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी. लक्षात ठेवा मित्रांनो गोदावरी ही आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? सांगा पटकन. सापुतारा. तर उत्तर प्रदेश मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे. कथ्थक हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर मित्रांनो कथ्थक हा जो काही नृत्य प्रकार आहे हा सुद्धा उत्तर प्रदेशशी संबंधित आहे. भारतीय प्रमाणवेळी कोणत्या शहरात 82° पूर्व रेखावृत्ताच्या स्थानिक वेळेवरून निश्चित करण्यात आलेली आहे? तर मिर्झापूर अलाहाबाद याचं योग्य उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक 3 मिर्झापूर अलाहाबाद. कोणत्या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी असं म्हणतात? तर बंगळुरू मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. टिंबटिंब हे भारतातील पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे. तर जिम कार्बेट नॅशनल पार्क याचं योग्य उत्तर आहे. दिल्ली हे शहर कोणत्या नदीकाठी वसलं आहे? कोणतं? दिल्ली हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे? तर यमुना याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं यमुना. नेक्स्ट आहे पहा भारतातील सर्वात लांब रस्ता डबल डेकर पूल आसाममध्ये कोणत्या ठिकाणी आहे? तर बोगीबील मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बोगीबील. जास्ताचं सर्वाधिक जास्त उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होतं? जास्ताचं सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यात होतं? तर ऑप्शन क्रमांक 3 राजस्थानमध्ये मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा राजस्थान. झुमर नृत्य कोणत्या राज्यात सर्वात लोकप्रिय आहे? झुमर. तर राजस्थानमध्ये मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान. खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वात कमी समुद्रकिनारा लाभलेला आहे? सांगा पटकन. तर केरळ मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक 4 केरळ. पुढचा प्रश्न मित्रांनो गरबा ही कोणत्या राज्यातील सांस्कृतिक कला आहे? गरबा.
तर गुजरात मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 गुजरात. पुढचा प्रश्न आहे पहा, भारतामध्ये अभ्रकाचं सर्वात जास्त साठे कोणत्या राज्यात आहेत? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर राजस्थान याचं योग्य उत्तर आहे पहा, लक्षात ठेवायचे राजस्थान. नेक्स्ट आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या गटातील सर्व राज्यांना कोकण रेल्वेचा लाभ होतो? कोणतं या ठिकाणी कोणतं राज्य आहे? तर बघा, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, केरळ याचं योग्य उत्तर आहे पहा, डलहौसी हे नाव टिंबटिंब आहे. सांगा पटकन. डलहौसी हे नाव टिंबटिंब आहे. तर बघा, भारताच्या नियोजित उपग्रह स्थानकाचं याचं योग्य उत्तर आहे पहा, हिमालयाच्या रांगापैकी खासी, गारो व जयंती या टेकड्या भारताच्या कोणत्या राज्यात मोडतात? तर मित्रांनो, ह्या मेघालय, ऑप्शन क्रमांक 2 मेघालय याचं योग्य उत्तर आहे पहा. भारतामधील क्षेत्रफळाचे सर्वात लहान राज्य कोणतं आहे? तर गोवा मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 गोवा. झूम हा एक काय आहे? तर झूम हा मित्रांनो काय आहे? शेतीचा प्रकार आहे, लक्षात ठेवायचा आहे शेतीचा. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी कोणती नदी अरबी समुद्रास मिळते? नर्मदा मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 3 नर्मदा. कावेरी नदी कोणत्या 2 राज्यातून वाहते? कावेरी नदी. तर कर्नाटक आणि तमिळनाडू, लक्षात ठेवायचं आहे कर्नाटक आणि तमिळनाडू. नेक्स्ट आहे मित्रांनो, भारतातील सर्वाधिक नागरिक लोकसंख्या असलेलं राज्य. तर कोणतं आहे बघा, ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र आहे मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा, लक्षात ठेवा महाराष्ट्र. भारतामधील भिल्ल जमातीचे वसतिस्थान कोणतं आहे? तर बघा, सातपुडा पर्वताच्या दऱ्यामध्ये, ऑप्शन क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कुद्रेमुख लोह प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर कर्नाटक या राज्यामध्ये पहा ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक. नेक्स्ट आहे पहा, भारताची पहिली महिला संरक्षण मंत्री कोण आहे? तर निर्मला सीतारामन. नेक्स्ट आहे पहा, वेंबनाड हे खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? सांगा. वेंबनाड. तर बघा, केरळ राज्यामध्ये. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये ईशान्य मान्सून वाऱ्यापासून पाऊस पडतो? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ईशान्य मान्सून वाऱ्यापासून पाऊस पडतो, तर तामिळनाडू याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 2. चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? कोणतं चेरापुंजी? तर मित्रांनो, मेघालय या राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, ऑप्शन क्रमांक 2. निलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणतं? निलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणतं? इथं दोडा बेट्टा याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. नदी आणि उगम आपल्याला याची बरोबर जोडी जुळवायची आहे पहा, बरोबर जोडी जुळवायची आहे. तर गोदावरी नदीचा उगम पश्चिम घाटामध्ये होतो, एकदम बरोबर आहे पाहिजे. चामोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? कोणतं? चामोली. तर उत्तराखंड मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 उत्तराखंड. पुढचा प्रश्न आहे पहा, सतलज नदीवरील धरणाच्या जलाशयाचं नाव काय आहे? काय मित्रांनो? गोविंद सागर, ऑप्शन क्रमांक 4 गोविंद सागर. हिमालय हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? हिमालय हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? तर वळी पर्वत आहे, लक्षात ठेवायचं आपल्याला वळी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भगीरथी नदीवरील बहुचर्चित टिहरी प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर कोणत्या राज्यामध्ये आहे? उत्तराखंड राज्यामध्ये पहा ऑप्शन क्रमांक 1 उत्तराखंड. भारतीय द्वीपकल्पाचा पश्चिमेकडील हिंदी महासागराचा भाग म्हणून ओळखला जातो. तर अरबी समुद्र याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अरबी समुद्र. भारतामधील सर्वाधिक लागवडीखालील क्षेत्र कोणत्या पिकाखाली येतं? तर कोणत्या पिकाखाली येतं मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 3 भात. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, इंदिरा गांधी कालवा कोणत्या राज्यात आहे? तर राजस्थान राज्यामध्ये मित्रांनो इंदिरा गांधी कालवा आपल्याला पाहायला मिळतो. गोसी खुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? गोसी खुर्द प्रकल्प. तर वैनगंगा नदीवरती मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 वैनगंगा. कुंडनकुलम प्रकल्प खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? कुंडनकुलम. तर हे अणुविद्युत प्रकल्प आहे ऑप्शन क्रमांक 2 अणुविद्युत प्रकल्प. क्योटो प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे? खूप IMP प्रश्न आहे मित्रांनो. क्योटो प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो हा वातावरणातील बदल, ऑप्शन क्रमांक 2 वातावरणीय बदल. ब्रह्मदेशाचा राजा थिबा हा महाराष्ट्राच्या कोणत्या ठिकाणी राहिला होता? तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 रत्नागिरी याचे योग्य उत्तर आहे. दादर आणि नगर हवेली हा संघ राज्य प्रदेश भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असून तो या 2 राज्याला वेढलेला आहे.
तर गुजरात व महाराष्ट्र मित्रांनो याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. खालीलपैकी पश्चिम वाहिनी नद्यांचा योग्य समूह आपल्याला ओळखायचा आहे पहा. तर बघा तापी, वैतरणा, वैशिष्ट्य आणि मुळा ऑप्शन क्रमांक 4 मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्राच्या आणि गुजरात, मध्य प्रदेशमधून वाहते? तर कोणती मित्रांनो या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 तापी नदी. ऑप्शन क्रमांक 1 तापी नदी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. नैसर्गिक वायू कोणत्या ठिकाणी मिळतो? तर भूगर्भामध्ये नैसर्गिक वायू मिळतो. गंगा, यमुना, सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेलं शहर कोणतं आहे? तर मित्रांनो प्रयागराज याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 प्रयागराज याचं योग्य उत्तर आहे पहा. दार्जिलिंग हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? कोणतं दार्जिलिंग हे ठिकाण? तर पश्चिम बंगालमध्ये मित्रांनो हे पाहायला मिळतं. कान्हा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा कान्हा राष्ट्रीय उद्यान? तर मध्य प्रदेशमध्ये मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश. भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणतं आहे? तर मुंबईचे बघा ऑप्शन क्रमांक 1 मुंबई. चेतक फेस्टिवल घोडे विक्रीसाठी कोणत्या ठिकाणी होतो? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 सारंगखेडा नंदुरबार याचं योग्य उत्तर आहे. भारतातील पहिलं कांदा लसूण संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो कांदा लसूण संशोधन केंद्र ऑप्शन क्रमांक 1 राजगुरुनगर याचं योग्य उत्तर आहे पहा. भारताला किती राज्यांच्या समुद्र किनारा लाभलेला आहे? तर मित्रांनो भारतातील किती राज्यांना समुद्र किनारा लाभलेला असा प्रश्न आहे. तर 9 मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट आहे पहा खालीलपैकी राष्ट्रीय महामार्ग 6 कोणता आहे? तर सुरत, धुळे, नागपूर, कोलकाता ऑप्शन क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे पहा. भारतातील पहिला बोलपट कोणता आहे? भारतातील पहिला बोलपट कोणता आहे? तर आलामारा ऑप्शन क्रमांक 1 आलामारा. आणि मित्रांनो आता या ठिकाणी एकदम सोपं आहे तुमच्यासाठी. फक्त या ठिकाणी 2च ऑप्शन आहेत पहा. पिन म्हणजे काय? म्हणजे पिनचा लॉंग फॉर्म काय आहे? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये WhatsApp ग्रुपची लिंक दिलेली पहा. त्यावर क्लिक करून तुम्ही तो ग्रुप नक्की जॉइन करून घ्या. आले असेल तर सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्हाला तुमच्या भविष्याची अतिशय काळजी पहा. करिअरबद्दल तुम्ही अतिशय चिंतेमध्ये आहात. तर मित्रांनो पहा आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे पहा. कारण की जर आपल्याला पुण्याला जायचं असेल तर आपण बघा या ठिकाणी मुंबईची गाडी धरली तर आपण जेवढं जास्त वेगाने जाणार तितकं जास्त आपण आपल्या टार्गेटपासून लांब जाणार. त्यामुळं योग्य दिशा खूप महत्त्वाची असते बघा. त्यामुळे योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी आपण टोटल या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे PDF तयार केलेले आहेत पहा. ह्या PDF मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ₹249 पेमेंट केल्यानंतर एका मिनिटामध्ये मिळणार आहेत. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. लिपिक पदासाठी त्याचबरोबर शिपाई पदासाठी तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही कोणताही फॉर्म भरला असेल, दोन्ही पण फॉर्म भरला असेल त्याचे सुद्धा या ठिकाणी PDF मिळून जातील मित्रांनो. ₹249 तुम्हाला फोनपे, गुगल पे करायचे आहेत. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून देईल पहा. जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर फोनपे, गुगल पेमध्ये जा किंवा या नंबरला तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला सर्व PDF या ठिकाणी पाठवून देईल. त्यामुळे लवकरात लवकर PDF घ्यायचे आहेत पहा. नंतर हॉल तिकीट आले, नंतर आपलं बघा या ठिकाणी पटकन ऑनलाईनची प्रोसिजर लई फास्ट असते पहा. लवकरात लवकर या ठिकाणी आपण जर अभ्यासाला लागलो तर तोच आपलं रिव्हिजन जास्त होईल आणि जास्तीत जास्त आपल्याला त्याचा फायदा होऊन जाईल.